Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करतायत ना मॅथमॅटिक्स आणि सायन्स. 8th स्टँडर्डचा व्हेरिएशन हा लेसन स्टार्ट केलेला आहे. याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन हे आपण समजून घेत आहोत डिफरंट एक्झाम्पल्सने. याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मधलं तुमचं एक्झाम्पल नंबर 1, 2 and 3 हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. नाव वी डायरेक्टली स्टार्टिंग द एक्झाम्पल नंबर 4 फ्रॉम युअर प्रॅक्टिस सेट 7.1. सो काय दिलेलं आहे एक्झाम्पल नंबर, इफ n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m. n व्हॅरीज डायरेक्टली म्हणजे काय आहे, n आणि m मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे. व्हॅरीज म्हणजे व्हेरिएशन. n व्हॅरीज डायरेक्टली म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आहे m. n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. टेबल कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याच्यानंतर आपण काय करतो, n इज इक्वल टू k इंटू m हे लिहून घेत असतो. अँड k इज कॉल्ड ॲज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k काय असतो तुमचा, कॉन्स्टंट असतो. फक्त k मध्ये टाकून घेत असतो, दुसरं काही करत नाही. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. सो m ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे किती, 3. ही पहिली व्हॅल्यू घेऊया. तेव्हा n ची व्हॅल्यू किती असणार आहे, 12 असणार आहे. मग याच्यावरून आपण k ची किंमत काढून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनला सिंपल जाणार आहे. सो आपलं इक्वेशन काय आहे लिहून घेऊया, n इज इक्वल टू k इंटू m. नाव पुट डाऊन द व्हॅल्यूज. n ची व्हॅल्यू आहे 12, k ची व्हॅल्यू माहिती नाही, m ची व्हॅल्यू आहे 3. देअरफोर सो k इज इक्वल टू, k ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, हा 3 काय आहे इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे जाताना काय येईल तो डिव्हाइडला. बरोबर चिन्हाच्या इकडे जर गुणाकार असेल तर इकडे येताना भागाकार, इकडे जर वजाबाकी असेल तिकडे येताना काय होत असतं, बेरीज होत असतं. हे लक्षात ठेवायचं, सिंपल आहे. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 चौक 12. सो इथे आपल्याला k ची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. k इज इक्वल टू 4. k काय मिळाला आपला, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k ची किंमत आपल्याला मिळाली आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k ला काय म्हणतो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. k ची किंमत मिळाल्यानंतर बाकी ही आणि ही काढणं खूप सिंपल आहे. फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहे. ठीक आहे. चला आता हे सॉल्व्ह करूया. सो इथे m दिलेला आहे तुमचा किती, सो इथे n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही म्हणून n तसाच तसा लिहिला. k ची व्हॅल्यू काय आहे तुमची 4, ती लिहून घेतली आणि m ची व्हॅल्यू आहे 6.5. ओके. सो आता आपण काय करणार आहे, फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन. इथे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 6.5 इंटू 4, 5 4 जा 20, कॅरी ओवर 2, 6 4 जा 24, 25 26 आणि पॉईंट एका डिजिट नंतर. म्हणजे m ची व्हॅल्यू जर 6.5 आहे तर n ची व्हॅल्यू किती आली आहे तुमची 26.0, म्हणजेच काय 26 इथे आलेली आहे. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे, वेन व्हॅल्यू ऑफ m इज 6.5 द व्हॅल्यू ऑफ n इज 26. व्हेरी सिम्पल, खूप साधे सोपे उदाहरण आहे. चला बघूया आता पुढे. याची n ची व्हॅल्यू 28 असताना m ची व्हॅल्यू किती येते. सो आता आपण पुढे व्हॅल्यू पुट करूया. इथे काय दिलेलं आहे आपल्याला, m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो हिअर इज क्वेश्चन मार्क आणि n ची व्हॅल्यू दिलेली आहे 28. सो नेहमीप्रमाणे आपण आपलं इक्वेशन लिहून घेणार. n इज इक्वल टू k इंटू m. व्हॅल्यू पुट करूया. n ची 28 आहे, k ची किती आली व्हॅल्यू 4 आलेली आहे आणि m ची फाइंड करायची. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, हे कॉमन आहे सगळीकडे की हा 4 काय आहे इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे येताना काय होईल, हा 4 इकडे डिव्हाइडला जाणार आहे. ठीक आहे. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, m तसंच तसं राहील. सो 4 1 जा 4 आणि 4 हाऊ मेनी जा 28, 7 जा. ओके. सो m ची व्हॅल्यू आली आहे 7. दुसऱ्या प्रश्नाचं पण आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. वेन द व्हॅल्यू ऑफ n इज 28 द व्हॅल्यू ऑफ m इज 7. किती आली, 7 व्हॅल्यू आली आहे. आता लास्ट राहिले आहे 3 मार्क्सला, तर आरामशीर हे एक्झाम्पल विचारलं जाईल 1 2 and 3. ओके. सो इथे व्हॅल्यू फाइंड करूया. परत एकदा त्याच पद्धतीने लिहून घेऊया. m ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.25 आणि तुम्हाला विचारलं आहे n ची व्हॅल्यू फाइंड करा. इथे विचारलेलं आहे. आता याच्यात काय व्हॅल्यू येते ते आपण फाइंड करूया. कशा पद्धतीने, सेम हे इक्वेशन लिहायचं आणि व्हॅल्यू पुट करायच्या. सो इक्वेशन काय आहे आपलं, n इज इक्वल टू k इंटू m लिहिलं. मग आता n ची व्हॅल्यू तर माहिती नाही, तसंच तसं लिहा. k ची व्हॅल्यू काय आहे आपली 4 आहे, m ची व्हॅल्यू 1.25. मग याचा जर आपण गुणाकार केला की आपल्याला ही पण व्हॅल्यू इथे मिळणार आहे. मग चला पटापट आपण काय करूया, इथे कॅल्क्युलेशन करून घेऊया. 1.25 इंटू 4 यांचं कॅल्क्युलेशन. 4 5 जा 20, 4 2 जा 8, 9 10, कॅरी ओवर 1, 4 1 जा 4 प्लस 1 5 आणि पॉईंट 1 2 2 डिजिट नंतर. म्हणजे n ची व्हॅल्यू आली 5.00, म्हणजेच किती आली आहे 5 आलेली आहे.
when the value of n is 1.25 then value of n is 5.0. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे, सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या आहे. पण ह्या एक्झाम्पलमधून तुमच्या काय लक्षात आलं की ही व्हॅल्यू वाढली की ही वाढते, ही व्हॅल्यू वाढली की वाढते, ही वाढली की वाढतीये, ही पण वाढली की वाढतीये, ही कमी झाली इथं पण काय होती व्हॅल्यू यांच्यापेक्षा कमी होते. म्हणजे हे काय आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं छानपैकी हे एक्झाम्पल आहे. सो एक्झाम्पल समजलं का? समजलं असेल तर जरा कमेंटमध्ये येस टाका आणि थम्सअप करायला विसरू नका. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट दिस इज एक्झाम्पल नंबर 5 इन युअर प्रॅक्टिस सेट 7.1. 7.1 मधला आहे 5 नंबरचं एक्झाम्पल. सिम्पल आहे, समजून घ्या. y varies directly. y varies म्हणजे व्हेरिएशन, डायरेक्टली म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन. y varies directly as the square root of x. यांच्यामध्ये काय आहे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग आपण त्या सेंटेन्सनुसार करूया. y varies म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शन ॲज द स्क्वेअर रूट ऑफ एक्स. एक्सच्या स्क्वेअर रूटशी तो डायरेक्टली प्रपोर्शन आहे असा त्याचा अर्थ होतोय. आता हे तुम्हाला वाक्य किंवा हे जे समीकरण आहे ते बनवता आलं पाहिजे. हे जे आहे वाय लिहिला मी, व्हॅरीज डायरेक्टली म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणून डायरेक्ट व्हेरिएशनचं चिन्ह दिलं. ॲज द स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हणजे आपण हे स्क्वेअर रूटचं चिन्ह अशा पद्धतीने काढत असतो. ऑफ एक्स, एक्सच्या स्क्वेअर रूटशी तो डायरेक्टली प्रपोर्शन आहे म्हणजे एक्सच्या वर्गमुळाशी वाय हा समचलनात आहे असं त्याचा अर्थ होतोय. मग व्हेन एक्स इज इक्वल टू 16, वाय इज इक्वल टू 24, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड द इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन. आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करत असतो कॉन्स्टंट घेत असतो. y इज इक्वल टू के इंटू एक्स असं घेत असतो ना. मग आता इथे रूट एक्स आहे. सो अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन पण तयार केलं. आता फक्त व्हॅल्यूज पुट करायचं आहे. पहिली कंडिशन त्यांनी काय दिलेली आहे x इज इक्वल टू 16, एक्सची व्हॅल्यू 16 दिलेली आहे. त्यावेळेस वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथे 24. तिथून फक्त आपण किमती घेणार आहोत. x इज इक्वल टू 16, y इज इक्वल टू 24 आणि ह्या व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये काय करणार आहोत पुट करणार आहोत. इथे k काय आहे, k काय आहे लिहायला विसरायचं नाही. k इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे, कॉन्स्टंट लिहिलं तरी चालणार आहे. सो इक्वेशन लिहून घेऊया. y इज इक्वल टू के इंटू रूट एक्स. याच्यामध्ये किमती टाकूया. वायची व्हॅल्यू काय आहे 24, केची व्हॅल्यू माहिती नाही आहे, एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे 16. ओके, अशा पद्धतीने व्हॅल्यू टाकून घेतल्या. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर 24 इज इक्वल टू के इंटू मग आता रूट 16. 16 कशाचं वर्गमूळ आहे सगळ्यांना माहिती आहे 4 4 = 16. सो हे रूटचं चिन्ह निघून जातं आणि त्याच्याऐवजी आपण काय करतो किंवा तुम्हाला अजून मी एक स्टेप वाढून सांगते डिटेलमध्ये तुम्हाला समजण्यासाठी की 16 इज इक्वल टू 4 इंटू 4. मग हे 2 4 लिहिण्याऐवजी आपण काय करतो एकच 4 लिहित असतो आणि ते वर्गमुळाचं चिन्ह हे काढून टाकत असतो. ठीक आहे. सो इथे आपण फक्त 4 घेणार आहोत. आता केची व्हॅल्यू फाइंड करूया आपण. के इज इक्वल टू हा 4 इकडे मल्टिप्लायला इकडे येताना काय होईल डिवाइडला जाईल. सो 6 1 जा 4 1 जा 4 4 6 जा 24, 4 1 4 4 6 24. सो केची व्हॅल्यू पण आपल्याला इथे मिळालेली आहे. के इज इक्वल टू 6 अँड के इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तुम्ही इथे नोट डाऊन करून करू शकतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो अशा पद्धतीने आपल्याला पहिली जी व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे. त्यांनी काय विचारलं फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आलेलं आहे के इज इक्वल टू काय आलेलं आहे 6 आलेले म्हणजे आपल्याला इथे अर्धे मार्क मिळालेले आहे. आता त्यांनी विचारलं द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे तयार करायचं आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन करायचं म्हणजे काहीतरी वेगळं डोंगर उचलायचं का नाही, फक्त हे इक्वेशन करायचं. हे इक्वेशन लिहायचं आहे. काय इक्वेशन y इज इक्वल टू के इंटू रूट एक्स. ठीक आहे हे लिहायचं आहे. मग आता वायची किंमत आपल्याला माहिती नाही आहे. केची व्हॅल्यू मिळालेली आहे 6 आणि इंटू एक्स मिळालं आपल्याला. इक्वेशन इंटू लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे हे इक्वेशन लिहायचं आणि त्याच्यात किमती टाकायची. वायची व्हॅल्यू माहिती नाही आहे, केची व्हॅल्यू मिळाली 6 आणि एक्स ॲज इट इज लिहिलं. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे आउट ऑफ मार्क्स या प्रश्नाचे मिळालेलं आहे. सिम्पल होतं. वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज द स्क्वेअर रूट ऑफ एक्स अशा पद्धतीने लिहून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी काय काय कंडिशन दिल्या होत्या त्याच्यानुसार आपण ह्या व्हॅल्यूज लिहिल्या. व्हॅल्यूज लिहिल्यानंतर याचं स्क्वेअर रूट काढलं. 16 ह्याचं वर्गमूळ आहे 4चा आहे म्हणून इथे आपण 4 लिहिला. त्याच्यानंतर 4 1 जा 4 4 6 जा 24 के इज इक्वल टू 6
तो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आला आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये फक्त व्हॅल्यूज आपण पुट केले. इन दिस वे वी कंप्लीटेड द 5th example in your practice set 7.1. So students, now we have to see the last example of this practice set. So student, this is last example in your practice set 7.1. 7.1 आज आपला इथे संपणार आहे. शेवटचं एक्झाम्पल आहे, 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. छानपैकी नीट समजून घ्या. The total remuneration paid to the laborer employed to harvest soybean. आता एवढा मोठा शब्द पाहून घाबरून जाऊ नका. रिन्युमरेशन म्हणजे सोयाबीनचं पीक काढायचं आहे, त्याच्यासाठी जी मजुरी आहे, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, जी मजुरी आहे ती किती दिली. इट इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स, म्हणजे जेवढे नंबर ऑफ लेबर्स आहे आणि त्यांना दिलेली जी मजुरी आहे यांच्यामध्ये डायरेक्ट समचलन आहे किंवा डायरेक्ट व्हेरिएशन आहे. इफ द रिन्युमरेशन ऑफ 4 लेबरर्स इज ₹1000, म्हणजे 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी दिली. फाइंड द रिन्युमरेशन ऑफ 17, मग अशा 17 मजुरांना किती मजुरी दिली जाईल. आपल्याला लगेच दिसतं की याच्यामध्ये काय आहे, हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग आपण काय करूया, टोटल जे रिन्युमरेशन आहे, जी मजुरी आहे ती आर मानूया आणि जे नंबर ऑफ वर्कर्स आहेत ते लेबरर्स आहेत ते आपण एन मानूया. म्हणजे पहिले एक लेटर्स ठरवून घेऊया. लेट द टोटल रिम्युनरेशन म्हणजे मजुरी इज इक्वल टू व्हॉट, आर मानूया, कारण आर पासून सुरू होते. अँड लेट द नंबर ऑफ लेबरर्स म्हणजे मजुरांची संख्या ती काय मानूया, एन मानूया. दोघांमध्ये कोणतं व्हेरिएशन आहे दिलेलं आहे, इज अ डायरेक्ट व्हेरिएशन, त्यांच्यामध्ये समचलन आहे. मग आपण लिहूया दॅट इज आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. आता पुढचं सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, आपण काय करत असतो, एक कॉन्स्टंट घेत असतो, आर इज इक्वल टू के इंटू एन, हा कॉन्स्टंट घेत असतो आणि अशा पद्धतीने. आणि के इज कॉल ॲज, के काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के काय आहे ते लिहायला विसरायचं नाही. सो अशा पद्धतीने आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहे. मग पहिले त्यांनी काय दिलं, 4 लेबरर्सला म्हणजे 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी दिली. सो नंबर ऑफ लेबरर्स म्हणजे 4 लेबरर्स म्हणजे एनची व्हॅल्यू त्यांनी 4 दिलेली आहे आणि त्यांचं जे रिन्युमरेशन आहे आरची व्हॅल्यू 1000 अशी दिलेली आहे. मग आता आपण याच्यात व्हॅल्यू पुट करूया. मग त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन घ्यावं लागेल, आर इज इक्वल टू के इंटू एन. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, आर इज इक्वल टू, आर काय आहे 1000 रुपीज, के काय आहे माहिती नाही, एन इज इक्वल टू 4. सो अशा पद्धतीने एनची व्हॅल्यू आपण इथे 4 पुट करूया. मग आता हे सॉल्व करूया. परत एकदा लिहून घेते, 1000 इज इक्वल टू के इंटू 4. आता कसं सॉल्व करायचं, तुम्ही सगळ्यांना जमणार आहे की हा 4 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे येताना काय होईल फक्त डिवाइड. सो 1000 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू के. मग आता 4ने जर भाग दिला, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 जा 8 झाल्यानंतर 2 उरणार आहे, 4 5 जा 20 आणि 4 0 जा 0. जर तुम्हाला भागाकार येत नसेल तर वेगळ्या पद्धतीने करतो आपण, माहिती आहे त्या पद्धतीने केला तरी चालेल. सो के इज इक्वल टू 250. आपल्याला काय मिळालं आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय मिळालं इथे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के ची किंमत मिळाली आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आली ती 250 एवढी किंमत आलेली आहे. आता बाकीचे जे आन्सर आहे ते आपल्याला इझिली फाइंड करता येईल. त्यांनी काय विचारलं आहे, फाइंड द रिन्युमरेशन ऑफ दी 17 लेबरर्स म्हणजे 17 मजुरांना किती मजुरी दिली जाईल. मग आता आरची व्हॅल्यू फाइंड करायला लावली आहे आणि नंबर ऑफ लेबरर्स किती आहे 17, किती त्यांना मजुरी दिली जाईल ती आपल्याला फाइंड करायची आहे. मग आपण परत एकदा इक्वेशन लिहून घेऊया. काय आहे आपलं इक्वेशन, आर इज इक्वल टू के इंटू एन. याच्यात व्हॅल्यू टाकूया. आरची किंमत माहिती नाही आहे, केची व्हॅल्यू आपली आलेली आहे 250 आणि एन आहे तुमचं 17. आता याचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आणि आपल्याला इथे मिळणार आहे आरची व्हॅल्यू म्हणजेच मजुरी किती मिळणार आहे ती आपल्याला इथे मिळणार आहे. चला आपण कॅल्क्युलेशन करूया. 250 इंटू 17, 7 0 जा 0, 7 5 जा 35, कॅरी ओवर 3, 7 2 जा 14, 15, 16 अँड 17. इथे 0, इथे 1 0 जा 0, 1 5 जा 5, 1 2 जा 2. आता इथे आपण प्लस करतो, 0 5, इथे 12, 2 + 1 3 + 1 4. सो किती मजुरी मिळणार, 17 मजुरांना 4250 रुपीज. मग एवढंच लिहायचं का नाही, खाली एक सेंटेन्स तुम्हाला ॲड करावं लागणार आहे. देअरफॉर फाइंड द रिन्युमरेशन ऑफ 17 देअरफॉर द रिम्युनरेशन्स ऑफ 17 लेबरर्स इज इक्वल टू 4250 रुपीज. हे वाक्य छानपैकी तुम्ही इथे लिहायचं आहे. फाइंड शब्द काढून टाकायचा फक्त आणि हे वाक्य तसंच तसं कॉपी करायचं. द
हे वाक्य कॉपी करायचं आणि त्याच्या पुढे काय करायची, ही किंमत इथे ॲड करायची आहे. सो अशा पद्धतीने खूप सिम्पल एक्झाम्पल होतं. हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. पहिले जी रिमॅन्युरेशन आहे म्हणजे जी मजुरी आहे ती आर मानली, त्याच्या नंबर ऑफ लेबरर्स मजुरांची संख्या एन मानली, त्यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजे ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं, कॉन्स्टंट लिहून घेतला, कॉन्स्टंट घेतल्यानंतर त्यांनी ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या लिहिल्या, एनची काय होती, आरची काय, म्हणजे 1-2 व्हॅल्यू अगोदर दिलेल्या असतात आणि त्याच्यावरून आपल्याला काय केलेलं असते, अजून एक व्हॅल्यू दिलेली असते आणि उरलेली व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची असते. त्याच्यानंतर आपण केची व्हॅल्यू फाइंड केली, केची 250 आली आणि नंतर 17 मजुरांना अशा पद्धतीने 4250 रुपीज काय लागली मजुरी. सो अशा पद्धतीने इथे 17.1 हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे तो संपलेला आहे. सो नेक्स्ट प्रॅक्टिस सेटसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.